नमस्कार मंडळी. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांना जर अख्खा मूग आवडत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. चला आता मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटीसाठी आपल्याला इथे अर्ध्या वाटीवर अख्खा मूग घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मूग आणि तांदूळ धुतल्यानंतर आपल्याला ते कुकरमध्ये टाकायचं आहे आणि 1 वाटीसाठी आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि मुगासाठी आपल्याला अजून 2 वाटी म्हणजे 4 वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि या पाण्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आणि जेव्हा आपल्याला ह्या पाण्याला उकळी येईल तेव्हा आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्या कुकरच्या 5 ते 6 छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढून बघायचं आहे की तांदूळ आणि मूग हे शिजलं आहे का नाही. आपल्याला मीठ त्यामध्ये शिजताना घालायचं नाही, कारण की मूग हे शिजलं जात नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही पण किती छान असं शिजलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे चमच्याच्या साहाय्याने छान असं घोटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने ते करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा ते गॅसवरती ठेवून अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असे तिची एक वाफ करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही. असंच आपल्याला हे उघडंच ठेवून आपल्याला त्याची एक वाफ घ्यायची आहे. तर ही जी खिचडी आहे ती लहान मुलांसाठी एकदम हेल्दी अशी खिचडी आहे. बरीच मुलं अख्खा मूग अजिबात खात नाहीत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची खिचडी देऊन तुमच्या मुलांना खुश करू शकता. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिजिट द्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा अगदी मनापासून आभार. धन्यवाद.